भारतामध्ये असं पण एक राज्य आहे, की जिथे पूर आणि दुष्काळ या 2 चक्रांच्या मध्ये ते अडकत चाललेलं आहे. भारतातल्या सर्वात ओलसर राज्यांपैकी एक असलेले राज्य म्हणजे केरळ. या केरळमध्ये 2018-19 आणि 2021 मध्ये मोठे महापूर आले. त्याच दरम्यान 2020 आणि 2022 मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्यांची जर कारणे आपण शोधली तर मान्सूनमध्ये असणारी अनियमितता, वॉटर हार्वेस्टिंग नसणं, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड, रुंदावलेल्या नद्या पण त्या खोलींमध्ये असलेला एक उंच सखलपणा, या सगळ्यांमुळे केरळामध्ये महापूर सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि सोबतच ज्यावेळेस पावसात अनियमितता आढळली किंवा पावसाचं प्रमाण कमी आढळलं, अशा परिस्थितीमध्ये तिथे दुष्काळ सदृश्य वातावरण तयार व्हायला लागलं. तसं पाहिलं तर केरळ हे वेस्टर्न घाटचा एक अविभाज्य घटक बनतो आणि यामुळेच तिथे इको सेन्सिटिव्ह झोन्स तयार झालेले आहेत. माणसाच्या डेव्हलपमेंटल पॉलिसीजमुळे किंवा इंडियाच्या डेव्हलपमेंटल पॉलिसीजमुळे तिथे मोठ्या प्रमाणात निसर्गाला हानी पोचलेली आहे आणि त्याचंच फलित म्हणजे आज हे पूर आणि दुष्काळाची परिस्थिती त्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे.